राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी विलिनीकरणाचा प्रयत्न झाला होता. शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आलेली होती. असं गौप्यस्फोट शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्याकडून करण्यात आला आहे. रोहित पवारांनी विमान अपघाताच्या तपासासंदर्भातील सीआयडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. VSRच्या VK सिंगला कुणीतरी वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. चंद्रपूरमध्ये पुन्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. स्थायी समितीच्या नावावरून 2 गटात वाद झाला. वडेट्टीवार गटाचीच 7ही नावं दिल्यानं वाद निर्माण झाला आणि या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजेश अड्डूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधक पक्षातील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट महापौरांवर आरोप करत विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते यांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या आकांक्षा चौगुले यांची बिनविरोध निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी भाजप पुरस्कृत रेखा इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. सभापतीपदासाठी भाजपनं आग्रह धरला होता, मात्र आता आमच्यात कोणताच वाद नाही असं नवनिर्वाचित सभापती आकांक्षा चौगुले यांनी सांगितलं. अमरावती महानगरपालिकेत राष्ट्रवादी अविनाश मार्डीकर यांची सभापतीपदी निवड झाली आहे. 16 सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपचे 5 नगरसेवक, युवा स्वाभिमानीचे 3 आणि राष्ट्रवादीचे 2 असे एकूण महायुतीचे 10 नगरसेवक यांची निवड झाली आहे. महायुतीमधील वादामुळे चर्चेत असलेल्या उमरगा पंचायत समिती सभापतीपदी आकांक्षा चौगुले यांची निवड झाली आहे, तर भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत रेखा इंगळे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. भूमपरांडा वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समितीवर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम आहे. तिन्ही पंचायत समिती सभापती पदावर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कर्जमाफीच्या नियम आणि अटींमध्ये त्रुटी आहेत हे खरं आहे असं प्रहारचे नेते बच्चू कडू म्हणालेत, मात्र पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. महायुती सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी ही तकलादू आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी कर्जमाफी आहे असा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टींनी केला आहे. दरम्यान महायुतीनं जाहीरनाम्यात कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार होते, असं त्याचं काय झालंय सवाल आहे राजू शेट्टींचा. महायुती सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत धाराशिवमधील शेतकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. निकष आणि अटी न ठेवता सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निकषांवर जळगावमधील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निकष स्पष्ट नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रोत्साहन अनुदान वाढवण्याची मागणी त्यांनी केली आहे. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. नागपूरमधल्या 12वी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. नागपूर ग्रामीण पोलिसांनी SIT या प्रकरणाचा सखोल तपास आता करणार आहे. उमरेड इथल्या पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. यात खाजगी कोचिंग क्लासचा संचालक अतुल चौधरी आणि सेवानिवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे याचा समावेश आहे. चौधरी टार्गेट अकॅडमी सायन्स ऑफ उमरेड या नावानं कोचिंग क्लासेस चालवतो आणि परीक्षेपूर्वी घेतलेल्या सराव पेपरमध्ये प्रश्न आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळल्यानं आता त्याच्यावर संशय निर्माण झालेला आहे. परीक्षेपूर्वीच घेतलेल्या सराव पेपरमध्येच प्रश्न आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत साम्य आढळल्यानंच त्याच्यावर संशय निर्माण झालेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि आता एक विशेष पथक देखील पोलिसांनी स्थापन केलेलं आहे. SITच्या मार्फत ही सगळी चौकशी केली जाणार आहे. नेमका आणखी कोणकोणाचा याच्यात हात आहे या सगळ्या संदर्भातली तपासणी होणार आहे. बोर्डामधून कोणी ह्या सगळ्या संदर्भातले पेपर फोडलेले आहेत की शाळेमध्ये तसा प्रकार घडला आहे याची देखील तपासणी यातून केली जाईल. आज सकाळी माननीय पोलीस अधीक्षक जे आहेत तर त्यांनी एक SIT गठीत केलेली आहे. ॲडिशनल SP जे आहेत मी स्वतः त्याच्यामध्ये SITचे प्रमुख आहेत. आमच्यासोबत SDPO उमरेड जे आहेत वृष्टी मॅडम, वृष्टी जैन आहेत त्याच्या मेंबर आणि अजून काही मेंबर आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून थोडंसं याची किती व्याप्ती आहे या गुन्ह्याची त्या अनुषंगाने हा तपास सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे.
पोलीस महासंचालक सदानंद दातेंच्या नावानं चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातलाय. सदानंद दातेंच्या नावाचा वापर करून खंडणी मागत चोरट्यांनी तब्बल 2.25 कोटी रुपये लाटले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि विशेष न्यायालयामध्ये पार पडली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 मार्चला होणार आहे. हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साठेकडून कोर्टाकडे अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि या अर्जावर धनंजय देशमुख यांनी तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासनासमोर सवाल उपस्थित केला. कोपरखैरणे सेक्टर 2 मधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेनं आता या सगळ्या संदर्भात गंभीर दखल घेतली आहे. शहरातील तक्रार नसलेल्या पण संभाव्य धोकादायक इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत महापौरांनी. कोपरखैरण्यामधील दुर्घटनेनंतर महापौर आणि आयुक्त घटनास्थळी उशिरा दाखल झाले असा आरोप करत जखमी विद्यार्थ्यांवर तात्काळ खासगी रुग्णालयात उपचार का केले नाहीत असा सवाल विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केला आहे. कर्नाटकनंतर आता आंध्र प्रदेश सरकारनं देखील सोशल मीडियाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 13 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि हा निर्णय पुढील 90 दिवसात टप्प्याटप्प्यानं लागू केला जाईल. 13 ते 16 या वयोगटासाठी हा निर्णय लागू करण्याच्या विचारात सरकार आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये 10वीचा पेपर फुटलेला होता आणि या प्रकरणी 2 विद्यार्थ्यांसह एका पालकाला ताब्यात घेण्यात आलाय. तर गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे यांचं निलंबन करण्यात आलं आहे आणि या प्रकरणातील अन्य आरोपी सुशील अभ्यंकरसह एक पालक फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे 40 पर्यटक दुबईमध्ये अडकलेले होते आणि ते सुखरूपपणे मायदेशी परतलेत. या गटामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सुमन नेटके यांचाही समावेश. नागपूरमध्ये घरगुती ग्राहकांना आता 1 सिलेंडर मिळाल्यानंतर 21 दिवसांनंतरच दुसरं सिलेंडर मिळणार आहे आणि व्यावसायिक सिलेंडरचं नवीन कनेक्शन देणं आजपासून बंद होईल. याशिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडरवर मिळणारं सर्व डिस्काउंट बंद करण्यात आलं आहे. इराण, इस्रायल, अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्यानंच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यामुळे चाकणच्या HPCL या प्लांटबाहेर वाहनांची मोठी गर्दी दिसून येते. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद असला तरी घरगुती गॅस पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. सध्या अखाती देश सुरू असलेल्या युद्धामुळे निर्यात बंद आहे आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम पंढरपूर तालुक्यातल्या द्राक्ष बागांवर झालेला दिसून येतोय. निर्यात बंद झाल्यानंच द्राक्षांचे भाव पडलेत आणि त्यामुळेच खर्च भरून निघणार नाही अशी शेतकऱ्यांची चिंता आहे. दुबईत अडकलेले जळगाव शहरातील पर्यटक सुखरूपपणे आपल्या गावी परतलेत आणि परतल्यानंतर युद्धाचा थरारक अनुभव त्यांनी इतर लोकांना सांगितला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक असून रविवारी दिवसाकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाहीये. मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिकेनं कठोर पावलं उचलत जप्ती आणि लिलाव कारवाई सुरू केलेली आहे. 34 मालमत्तांना ई-लिलाव प्रक्रियेअंतर्गत दीर्घ मुदतीची नोटीस जारी केली आहे. 34 मालमत्ताधारकांनी 548 कोटी 69 लाख रुपये मालमत्ता कर थकवला आहे. राज्याच्या हवामानात झपाट्यानं बदल होत आहे, त्यामुळे उकाडाही वाढलाय. शुक्रवारी विदर्भातील अनेक भागातील कमाल तापमानात वाढ नोंदवली गेली आहे आणि यात अमरावती, अकोला आणि वर्धा या भागातील पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला. यामुळेच विदर्भातील उकाड्यात वाढ झाली आहे. 2020 विश्वचषक स्पर्धेची अंतिम सामना उद्या अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबईतील पर्यटक क्रीडाप्रेमींना सामना पाहण्यासाठी जाता यावं म्हणून पश्चिम रेल्वेनं विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. नांदेडच्या सिडको भागातील एका खासगी हॉटेलमध्ये 25 वर्षीय आकांक्षा गायकवाड हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि तिच्या कारणावरून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पंढरपूर शहराजवळ असणाऱ्या टाकळी गावात जाण्यासाठी उड्डाणपुलासह 50 कोटी रुपयांचा चौपदरी रस्ता राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. याबाबत शिवसेनेचे अर्थसंपर्क प्रमुख महेश साठे यांनी शिंदे यांच्याकडे मागणी केलेली होती आणि ही मागणी पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेकडून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिकारासाठी मॉक ड्रिल घेण्यात आला आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ATS, QRT आणि BDDS या पथकांसह एकूण 44 जणांनी या रंगीत तालमीत सहभाग घेतला.
धाराशिवच्या उमरगा पंचायत समितीच्या सभापतीपदी लेकीची निवड झाल्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पत्नी आणि मुलीसोबत डीजे समोर त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. एक गाव एक शिवजयंती उपक्रमांतर्गत श्री क्षेत्र देहू इथं भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. ढोल पथक, विविध प्रतिकृती आणि जयघोष असा मिरवणूक सोहळा होता आणि यावेळी महाआरती त्याचबरोबर आतषबाजीनं सोहळ्याला उत्साहाचं वातावरण लाभलं आहे. वाशिम जिल्ह्यातील पुलगाव जालना मार्गावर जवळका रेल्वे फाट्याजवळ पटरी दुरुस्तीसाठी 2 दिवस बंद ठेवण्यात आलेला आहे आणि रात्री 10 ते 8 मार्च सकाळी 5 वाजेपर्यंत वाहतूक बंद असेल. वाहनांना पर्यायी मार्गानंच जावं लागणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील 8ही पंचायत समित्यांमध्ये शिवसेना आणि भाजपनं वर्चस्व मिळवलं आहे. उमरगा लोहारा इथं शिवसेनेनं सभापती उपसभापती पदं मिळवली आहेत. तर टाय झालेल्या या ठिकाणी ईश्वर चिठ्ठीत महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. अमेरिका इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर इंधन तुटवड्याची भीती वाढली आहे. त्यामुळे गॅस कंपन्यांनी घरगुती सिलेंडरला प्राधान्य दिलं असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात येतो आहे आणि त्यामुळे व्यावसायिक अडचणी निर्माण होत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील रेलटोली इथं उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचं बांधकाम गेल्या 15 वर्षांपासून अपूर्ण आहे आणि निधी अभावी काम रखडल्यानं जिल्ह्यातील कलावंतांना आजही हक्काच्या नाट्यगृहाची प्रतीक्षा कायम आहे. राज्य सरकारनं अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र संपूर्ण कर्जमाफी न झाल्यानं शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारनं आश्वासन पाळलं नसल्याची टीका केली आहे. बुलढाण्याच्या मलकापूरमधल्या शहीद अब्दुल हमीद चौकात 2 गटात वाद होऊन दगडफेक झाली. अल्पवयीन मुलांच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून दगडफेक करणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. मुंबई कोस्टल रोडच्या उत्तर विस्ताराविरोधात कांदिवलीमध्ये नागरिकांनी मार्च फॉर द मँग्रोव्ज हा मोर्चा काढला आणि या प्रकल्पामुळे सुमारे 45,000 खारफुटी नष्ट होण्याची भीती व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे पुनर्विचाराची मागणी केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या जलवाहिनीमध्ये मेलेले कबूतर आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे. सातपूर परिसरातल्या प्रभाग 10 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महापौरांना मेलेल्या कबुतराचा फोटो दाखवत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी उल्हासनगर महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. स्वयंरोजगारासाठी दिव्यांग बांधवांना स्टॉल उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा आणि ओबीसी मोर्चानं आंदोलन केलं आहे. जनगणनेत ओबीसीचा कॉलम न दिल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तातडीनं ओबीसीचा कॉलम सामील न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेवरून नागरिकांनी आंदोलन केलंय. वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्त न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणाऱ्या मार्गासाठी दिशाभूल करून जमीन घेतल्याचा आरोप करण्यात आला. योग्य मोबदला न दिल्यास जमीन देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये इंदूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. वाशिम जिल्ह्यातल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. यामुळे शेतकऱ्यांनी कामं खोळंबलेली आहेत. शहराजवळच्या सिडको भागातील एका खासगी हॉस्टेलमध्ये 25 वर्षीय तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आणि आकांक्षा गायकवाड असं या मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. हडको इथल्या महाविद्यालयात BHSM च्या 2य वर्षात ती शिकत होती. समृद्धी महामार्गावर CCTV बसवण्याचं काम करणाऱ्या कामगारांना ट्रकनं उडवलंय. JCBच्या बाजूला बसून जेवत असतानाच JCBसह कामगारांना या ट्रकनं उडवलंय.
पुणे नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातल्या पेठ गावाजवळ कामगारांच्या वाहनाला ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये 4 कामगार जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रोटे MIDC मधील डॉक्टर खान केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये कंपनीतील 5 ते 6 कामगार जखमी झाले आणि या कामगारांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यादरम्यान शिवभक्तांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे आणि या हल्ल्यात 2 शिवभक्त जखमी झालेले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचार करण्यात आले. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात रनिंगसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात वाहनं अडवून लूटमार करणाऱ्या 15 जणांच्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मकोका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.